शिक्षकांचे वेतन रखडले, वेतन वेळेत करण्याची सुनील हके यांची मागणी. रुग्णांची फळे व ड्रायफ्रूट खाते कोण? Okay, let's start the discussion. रिव्हिजन चॅप्टर कोणता आहे या एक्झामला? रिव्हिजन चॅप्टर कोणता आहे या एक्झामला? जे तुम्हाला सिरियलने चॅप्टर लिहून टाकलेत त्याच्यामध्ये 1 by 1 चॅप्टर रिव्हिजनला असतील, राईट? ग्रुपवर टाकलेलं. तर त्या केसमध्ये पहा की रिव्हिजन चॅप्टर कोणते आहेत अकॉर्डिंग टू, आणि त्यानुसार प्रिपरेशन करायचंय. या वीक मध्ये चालू चॅप्टर EMI आणि रिव्हिजन चॅप्टर आहेत ग्रॅव्हिटेशन. ओके, चलो. सो ग्रॅव्हिटेशन अँड EMI इन दिस वीक. ओके, now let's discuss, let's revise first of all what we studied in EMI. Again, once again we started with a magnetic flux phi is equal to dA cos theta. Then induced EMF is equal to minus d phi by dt. Then again the motional EMF is equal to BLV. Rotatory EMF is equal to BL square omega by 2. Then we studied the device which is called as transformer. Before that we saw the self inductance and mutual inductance. Mutual inductance is EMF in secondary coil and current in primary coil. इथे एकच कॉइल असते त्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला. Then one again formula M is equal to K root L1 L2. The combination of series and parallel resistances like inductor L is equal to L1 plus L2. This is a series, and L is equal to L1 L2 upon L1 plus L2. This is a parallel. If they are close, plus or minus 2m करायचे आणि इथं minus m square plus or minus 2m करायचे. And then we studied the device which is called as a transformer, which is used to convert high potential to low potential or low potential to high potential, and depending upon that it is a step up transformation or step down transformation. The formula for ES by EP जर घेतलं मी तर तिथे येणार आहे ES by EP जर घेतलं तर N of secondary upon N of primary येईल, आणि इज इक्वल टू त्याच्यामध्ये I of primary upon I of secondary येईल. This is a transformer ratio, right? This is a transformer ratio, and the efficiency is equal to this into 100. Output power upon input power into 100. Now this is about the transformer. Now once again we have to study one more device, that is a AC generator, right? So in AC generator, once again it is named as AC generator. That means it generates the alternating current. It generates the alternating current. तर या अल्टरनेटिंग करंट मध्ये बघा काय असतं की या लूप मध्ये पहा, इथे एक समजा मॅग्नेटिक फील्ड आहे, एक मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये
अशा प्रकारचं एक कॉईल ठेवलेलं आहे बघा. इमॅजिन होते का आधी सुरुवातीला? अशा प्रकारची एक कॉईल आहे, रेक्टँगल कॉईल म्हणूया आपण. हे जस्ट हे करायला असं अशा प्रकारची एक कॉईल आहे, राईट. इथे काहीतरी याला टर्न करायला मोटर असणार, राईट. तर मला सांगा, लक्ष द्या, आता याच्यामध्ये प्रिन्सिपल, बेसिक प्रिन्सिपल लक्षात घ्या. हे कॉईल या मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज होत आहे, रोटेट होते. हे कॉईल या मॅग्नेटिक फील्ड मध्ये रोटेट होते. जर मी पहा, लक्ष द्या, अशा प्रकारची कॉईल काढली, मी ते तुम्हाला समजावून काढलेलं आहे. अशी कॉईल काढली की लक्षात येत नाही. अशी रेक्टँग्युलर कॉईल आहे आणि ती रोटेट होत आहे, राईट. अशी रोटेट होत आहे. अँड दिस सपोज इट बिकम लाईक दिस. It is rotating with angular velocity omega in a magnetic field. बघा आता, तर आपल्याला फ्लक्स फायचा फॉर्म्युला काय आहे सांगा लवकर, चला. फायचा फॉर्म्युला काय आहे एव्हरीवन? फायचा फॉर्म्युला काय आहे? फ्लक्स इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला फायचा? हा, कम ऑन, फर्स्ट फॉर्म्युला एव्हरीवन. एवढा वेळ लागतोय का? काय आहे ओरिजिनल फॉर्म्युला फायचा? BA cos थीटा, राइट. नाउ सपोज, okay, so if this is changing or this is rotating with angular velocity omega, सर्क्युलर मोशन मध्ये पाहिलं असेल तुम्ही, ओमेगा अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. So I can write theta is equal to, बघा, I can write theta is equal to omega t. क्लियर आहे का बघा? थीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो मी? थीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो मी? ओमेगा टी. आता यामध्ये सांगा मला, फ्लक्स चेंज व्हायला आहे का कॉन्स्टंट आहे? फ्लक्स चेंज व्हायला आहे का कॉन्स्टंट आहे? कॉइल रोटेट होत आहे, कॉइल रोटेट होत आहे, तर फ्लक्स चेंज व्हायला आहे का कॉन्स्टंट आहे? मला एक सांगा आधी. समजत नाही का हे? वन बाय वन बघूया. इथे मॅग्नेटिक फील्ड ठेवली, मॅग्नेटिक फील्ड चेंज केली का आपण? मॅग्नेटिक फील्ड चेंज केली का आपण? इथे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड चेंज केली का आपण? सिंपल आहे ना. फ्लक्स चेंज व्हायलाय का नाही ते त्याच्या फॉर्म्युलावरून काढायला पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड चेंज होत नाहीये, कॉन्स्टंट ठेवली आपण. एरिया चेंज केला का लूपचा? एरिया चेंज केला का लूपचा? एरिया काही कमी जास्त केला का लूपचा? नाही. कॉस थीटा चेंज व्हायला का बघा? कॉस थीटा चेंज व्हायला का? थीटाची व्हॅल्यू चेंज व्हायली का? थीटा कशावरती डिपेंड आहे? ओमेगा इंटू टाइम. So we can say that the theta is changing with time. So cos theta, value of cos theta is changing, therefore there is a change in flux. And if there is a change in flux, there will be induced EMI. And the formula for induced EMI is equal to minus d phi by dt. So minus into derivative phi ला मी लिहिलं BA cos थीटा लिहिणार होतो, पण थीटालाच ओमेगा टी आहे अपॉन डी टी. डी आणि ए कॉन्स्टंट आहे. जर मी त्यांना जर बाहेर घेतलं, मायनस डी ए कॉस, कॉस ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह सांगा मला. कॉस ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह माहिती नसेल तर मी सांगतो. मायनस साइन ओमेगा टी इंटू ओमेगा येतो. डेरिव्हेशन लक्षात ठेवायचं असेल तर नीट साठी डेरिव्हेशनची काही गरज नाही, फायनल फॉर्म्युला लक्षात ठेवायचंय आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, राइट. सो हे मायनस मायनस प्लस होईल. बी ए ओमेगा साइन ओमेगा टी, that is induced EMF is a formula BA omega sin omega t. आणि जर करंट काढायचा असेल तर I is equal to V by R या फॉर्म्युल्याने BA ओमेगा साइन ओमेगा टी, साइन ओमेगा टी बाय एक कांस्टेंट जो की रेजिस्टन्स असणार आहे, बाय एक कांस्टेंट आहे जो की रेजिस्टन्स असणार आहे. लक्षात आलं का बघा बरं?
लक्षात आलं का? आता इथे बघा, यस, ओके. तर मला सांगा, आपण याला नाव काय दिलंय? एसी जनरेटर. एसी जनरेटर, अल्टरनेटिंग करंट जनरेट झाला. कारण बघा साईनचा ग्राफ माहितीये का तुम्हाला? साईनचा ग्राफ कसा असतो माहितीये तुम्हाला? अशा पद्धतीत, राईट. आणि ई आणि आय हे साईनचे फंक्शन आहेत. म्हणजे करंट अशा पद्धतीने चेंज व्हायला आहे. साईनची व्हॅल्यू चेंज झाली की करंटची व्हॅल्यू पण चेंज होणार. साईनची व्हॅल्यू चेंज झाली की करंटची व्हॅल्यू पण चेंज होणार. साईन कुठून कुठेपर्यंत चेंज होऊ शकतो? -1 to 1, 0, म्हणजे थिटा जसा जसा 0, 180, 360 होणार. 360च्या पुढे तर जाणारच नाही थिटा. So this will be like, current will be oscillate like this because of sine function, and this current is a alternating current because it's changing the direction and magnitude. So the final formula of, बघा आता याची साइनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते? साइन मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते साइनची? पूर्ण डेरिव्हेशन सहित एक्सप्लेन करतोय. ज्यांना लास्टला फॉर्म्युला ठेवायचं त्याने फॉर्म्युला लक्षात ठेवा. ज्यांना झेपते त्यांनी हे लक्षात ठेवा. एकदम सिंपल स्टेप मध्ये एक्सप्लेन करतो मी. तर साइनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते? सिंपल प्रश्न आहे आपल्याला. मग सांगा ना. असं जास्तीत जास्त किती असू शकतं? 1 असू शकतं. सो ईएमएफ जास्तीत जास्त किती असू शकतो? ईएमएफ जास्तीत जास्त किती असू शकतो? E naught is equal to BA omega, right? E naught is equal to BA omega, कारण याची व्हॅल्यू 1. याला मॅक्झिमम पीक व्हॅल्यू म्हणतात. Therefore न्यू फॉर्म्युला आय कॅन राईट E is equal to E naught sin omega t, and I is equal to I naught sin omega t, where I naught is equal to maximum E naught upon R, और E naught किती आहे? B ओमेगा. तुम्हाला वाटत असेल एवढे फॉर्म्युले द्यायलेत. मला वाटतं हे जर समजलं तर हे एकच आहे सर्व. जर जास्त फॉर्म्युले झालेत असं वाटत असेल तुम्हाला, बघा यालाच लिहायची पद्धत. हे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे BA ओमेगा, त्याला पीक व्हॅल्यू म्हणतात E नॉट. मग मी त्याला फक्त E नॉट लिहिलंय आणि साइन ओमेगा टी. आणि तसंच I इज इक्वल टू I नॉट, हा मॅक्झिमम करंट असणार. इथे हा एवढा मॅक्झिमम करंट असणार, राईट? ओके. एसी जनरेटर डायग्राम काढून घ्या आणि हे लिहून घ्या त्याच्यामध्ये.
झालं का बघा लिहून? याच्यावरती ऍक्च्युली एक्झाम्पल जे आहेत ते नेक्स्ट बेट सुरू केल्यानंतर सुरू होतील आपल्याला एक्झाम्पल, बिकॉज हे झालं एसी जनरेटर. एसी करंटचं इक्वेशन आणि एसी व्होल्टेजचं इक्वेशन अशा प्रकारे आहे. याला पीक व्हॅल्यू म्हणतात. आता आपल्याला तोच चॅप्टर सुरू करायचं, म्हणजे एररलेस मध्ये ते वेगवेगळे चॅप्टर दिलेले आहेत. सो राईट डाऊन द बीट अल्टरनेटिंग करंट. राईट डाऊन अल्टरनेटिंग करंट. Write down the alternating current. छोटे छोटे पॉइंट लक्षात ठेवायचे आपल्याला. अल्टरनेटिंग करंट लिहा. वेगळा टॉपिक दिलेला आहे एररलेस मध्ये. स्क्रीन विजिबल आहे? ओके, ठीक आहे. बघा लक्ष द्या. अल्टरनेटिंग करंट तर कळलं तुम्हाला कशा प्रकारे असतं. सो डिफरंट टर्म्स रिलेटेड टू अल्टरनेटिंग करंट. पीक व्हॅल्यू. पीक म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट और ईएमएफ ऑफ एसी सोर्स. आता एखाद्या याचं एक्सप्रेशन कसं असतं माहितीये तुम्हाला? अल्टरनेट करंटचं काय असणार? आता I इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी, किंवा बघा साइन ओमेगा टी, किंवा ओमेगा टी प्लस एक असतो फाय. बघा अशा प्रकारची जर वेव्ह आली, अशा प्रकारचे जर वेव्ह टाईप आलं, तर आपल्याला तो फाय सुद्धा सांगणं गरजेचं असतं. त्याला फेज म्हणतात. बरोबर आहे का? बघा बरं, फाय हा काय आहे? फेज. सो जनरल एक्सप्रेशन I इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी प्लस फाय और E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी प्लस फाय. तर मग जी सुरुवातीची जी व्हॅल्यू असते त्याला पीक व्हॅल्यू म्हणतात. ती मॅक्झिमम व्हॅल्यू असते, कारण या साइनची व्हॅल्यू 1 झालेली असते. सो इफ वी गिवन दिस इज ॲज 200 साइन 100 ओमेगा टी, यामध्ये सांगा मला, हे जर समजा 200 आहे तर I नॉट ची व्हॅल्यू किती आहे? I नॉट ची व्हॅल्यू किती आहे सांगा मला याच्यामध्ये? I नॉट ची व्हॅल्यू किती आहे? राईट, पीक व्हॅल्यू म्हणायचं त्याला. बरोबर आहे, पीक व्हॅल्यू. I नॉट ची व्हॅल्यू किती आहे? 200. बर, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी वगैरे विचारलं जातं आपल्याला. फ्रिक्वेन्सी टाइम पिरियड बघा कसा काढायचा. आपल्याला माहिती आहे साइन ओमेगा टी असतं. ऍक्च्युली साइन ओमेगा टी प्लस फाय असतं.
मग इथं मी फेज किती घेणार, याचा फेज किती आहे कन्सिडर करायला पाहिजे मी. फेज किती आहे, 0 आहे. बघा बरं, साइन ओमेगा टी प्लस फाय. तर मग ओमेगा टी इज इक्वल टू किती यायला पाहिजे, ओमेगा कम्पेअर करायचे लहान लेकरासारखं, डायरेक्ट इक्वेशन कम्पेअर करायचंय, फक्त असं नाही करायचं लहान लेकरासारखं. ठीक आहे. ओमेगा टी म्हणजेच काय आहे बघा, 100 पाय टी, म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू आहे 100 पाय. ओमेगाची व्हॅल्यू आहे 100 पाय. ओमेगा म्हणजे माहिती आहे आपल्याला 2 पाय इंटू एन, 2 पाय ऑफ फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. तर 2 पायने जर डिवाइड केलं तर फ्रिक्वेन्सी आली 50 हर्ट्ज, आणि त्याच्यावरून टाइम पिरियड कसा करतो, एन इज इक्वल टू 1/t. सो 1/50 सेकंड इज अ टाइम पिरियड. मला वाटतं या गोष्टी सर्व आपल्याला झालेल्या आहेत. बघा बरं, म्हणजे जस्ट जर रेफरन्स दिला तर आपल्याला कळायला पाहिजे का फास्ट घेतल्यासारखं व्हायलंय. आणि हे तुमच्याकडून एक्सेप्ट केलं जातं बघा, म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतंय की म्हणजे असं कसं काय व्हायलंय, पहिल्या 2 महिन्यात 1 चॅप्टर, नंतरच्या 2 महिन्यात 4 चॅप्टर, असं काय. जर त्याच स्पीडनं जर 12वी करायची असेल तुम्हाला तर 1-2 वर्ष एक्स्ट्रा मागून घ्यावं लागतील. बिकॉज सिलेबस टाइम मध्ये संपणं सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. आजूबाजूला विचारा, या लॉकडाऊन मध्ये सर्वांचा सिलेबस जिथं आहे तिथं थांबला आहे. लक्षात घ्या, आपला सिलेबस व्यवस्थित कव्हर होत आहे, त्याच्यामुळे आपल्याला बेनिफिट असणार आहे. लास्टला रिव्हिजन आणि एक्झाम अँड प्रॅक्टिस या गोष्टी खूप इम्पॉर्टंट ठरतात. सो मला वाटतंय की माझी जी सध्याची स्पीड आहे ती ओके आहे का, येस किंवा नो मध्ये मला आन्सर पाहिजे. जर वाटत नसेल स्लो घ्यायचंय तर सांगू शकता, तसं काही नाही, हे माझ्यासाठी नाही चालू आहे, माझी शिकवायची प्रॅक्टिस व्हावं म्हणून नाही चालू हे, राईट. फक्त आम्हाला थोडासा अंदाज असतो आणि त्यामुळे की बाबा कसं करायचंय, पुढे कसे चॅप्टर आहेत, किती वेळ द्यायला पाहिजे, हे सर्व काढलेलं असतं, आम्ही वेटेज काढलेलं असतं. तरी पण तुम्हाला जर काय वाटत असेल तर तुम्हाला सांगू शकता, पण मला वाटलं की हे झालेलं आहे सगळं. बघा बरं, येस ओर नो हे असं सांगा बरं, यस हे झालेलं आहे का वेव्ह मध्ये अशाच टाईपचं, बरोबर आहे का नाही. ओके ओके. सो कॅन यू फाइंड द peak value of EMF current frequency from this given. हे खालचं नका बघू, हे काय नाही. ते कसं आहे, तुमच्यावर विश्वास आहे पण नजर जाते. बघू नका म्हणलं की नजर जाते, आहे का. बघू नका म्हणलं की लय, म्हणजे ते माणसाची टेंडेस्ट आहे. उगाच लेक्चर काही म्हणलं तुम्हाला, मला नाही कळलं काय, उगाच लेक्चर काही म्हणलं. म्हणलेलं असतं रे बाळा, म्हणलेलं असतं, त्याच्यावरून तर सांगतो. मला काही जोर आलाय का ते, असं कुठेतरी वाटतं मला की असं. ठीक आहे, सोडा. ठीक आहे, चलो फाइंड द पीक व्हॅल्यू. सांगा काय येते, पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ. पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ, पीक व्हॅल्यू ईएमएफ, चला सांगा पटापट व्हॅल्यू सांगा. पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ किती आलं, 20, राईट. त्याच्यानंतर ओमेगा किती आहे सांगा मला, ओमेगा 50 का 50 पाय, 50 पाय, फक्त 50 नाही, 50 पाय, राईट. देन फ्रिक्वेन्सी किती आली, फ्रिक्वेन्सी ओमेगा बाय 2 पाय असते. जर 2 पाय ने जर डिवाइड केलं तर किती आले बघा, 25 हर्ट्ज. अगेन टाइम पिरियड जर काढायचा झाला तर किती येणार,
1/25, right? So 0.04. And if resistance is given, then also we can find the I naught. I naught पण फाइंड करू शकतो बघा बरं. I naught पण फाइंड करू शकतो आपण. आपल्याला माहिती आहे V/R असते. मग E naught बाय R करणार मी. E naught 20 आहे. सो 20/R. R दिले 5. सो 4 ampere is a peak value of current. बरोबर आहे? Right? Take a screenshot for this. ओके, चलो आगे. Average value of current. See, average value of current पूर्ण सायकलची तर ॲव्हरेज व्हॅल्यू 0 असणार. हे कळतं का बघा तुम्हाला? असं सायकल आहे. जर ॲव्हरेज घेतलं मी, हे प्लस येणार, हे मायनस येणार. ॲव्हरेज व्हॅल्यू किती येणार? ॲव्हरेज व्हॅल्यू किती येणार? 0 येणार, राईट. मग पूर्ण सायकलची ॲव्हरेज व्हॅल्यू आपण एसी मध्ये घेतच नाही. कुठं काढतो? या हाफ सायकलची ॲव्हरेज व्हॅल्यू घेतो, या हाफ सायकलची. म्हणजे कुठून कुठपर्यंत बघा, आय dt अपॉन dt. पण आय कुठून? हा इथून इथपर्यंत एक टाइम पिरियड असतो, बरोबर आहे का बघा? इथून इथपर्यंत हा एक टाइम पिरियड असतो. टी म्हणजे एक फुल सायकल. सो हाफ सायकल साठी टाइम पिरियड किती घेणार? हाफ सायकल साठी टाइम पिरियड किती घेणार? T/2, बरोबर आहे? तर मग काय येणार इथे? 2I0/π. This is the average value for half cycle. This is the average value of half cycle. Okay, simple. त्याच्यानंतर बघा रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू. लक्ष द्या, याच्यामध्ये बरेच जणांना उगाच कन्फ्युज होतं. RMS व्हॅल्यू बघा कशी असते RMS व्हॅल्यू. आता एक सांगा की एसी करंटची व्हॅल्यू फिक्स आहे का? एसी करंटची व्हॅल्यू फिक्स आहे का? नाही, राईट. व्हेरिएबल आहे. म्हणजे फॉर सपोज द एसी करंट इज लाईक धिस. सो हेअर द व्हॅल्यू 1 ampere, 2 ampere, 3 ampere. Again here 2 ampere, here 1 ampere, here minus 1 ampere, here minus 2 ampere, and here minus 3 ampere, and hence here minus 2, minus 1, आणि इथे 0. हे कळलं बघा पूर्ण सायकल. तर यावरून तुम्हाला पीक व्हॅल्यू सांगता येईल. पीक व्हॅल्यू सांगा बरं किती आहे याची? पीक व्हॅल्यू किती आहे? राईट, 3 आहे. व्हेरी गुड. पण मग आता एसी करंट साठी आपण एक, आता हे नेमकं कळत नाहीये. 3 ampere पीक आहे, पण आता ओव्हरऑल करंट किती गेला हे मला अंदाज लागत नाहीये. असं डीसी कसं सांगतो आपण? 3 अँपिअरचा करंट चाललाय. पण एसी 3 अँपिअरचा करंट चाललाय म्हणजे मग मला अंदाजच येत नाही नेमका ते पीक आहे का पहिल्या सेकंदाला इथं 3 अँपिअर आहे का इथं 3 अँपिअर आहे. Therefore we decide one term, that is root mean square value. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू कशी डिफाइन केली बघा, की इथे एक एसी सोर्स लावायचा आणि इथे एक डीसी सोर्स लावायचा. समजा एक एसी सोर्स लावला आणि इथं रेजिस्टन्स आहे, तर I²R हीट प्रोड्यूस होते. माहितीये का बघा बरं तुम्हाला? तुम्हाला बेसिक सांगतो, थोडस खोलात जाऊन सांगतो. जरा याची काही गरज नाही पण सांगतो मी तुम्हाला. I²R हीट प्रोड्यूस होते, बरोबर आहे का बघा? I²RT हीट प्रोड्यूस, आठवते का काय फॉर्म्युला? बरोबर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड सोहम, राईट. तर आपण हीट का कम्पेअर केलं बघा, इथे I² आहे
म्हणजे करंटची व्हॅल्यू जरी मायनस झाली, करंटची व्हॅल्यू जरी मायनस झाली तर त्याचा स्क्वेअर कसा येतो सांगा मला, त्याचा स्क्वेअर कसा येतो? करंटची व्हॅल्यू जरी मायनस असेल तरी त्याचा स्क्वेअर कसा येतो? प्लस येतो. म्हणजे मायनस व्हॅल्यू मध्ये इथे हीट प्रोड्यूस होण्यासाठी त्याच्या मायनस मुळे काही फरक पडत नाही. हीट प्रोड्यूसच्या फॉर्म्युल्यामध्ये करंट मायनस असो किंवा प्लस असो फरक पडत नाही. मग आपण काय ठरवलं, आपण हुशार झालो की एसी सोर्स लावायचा आणि समजा या एसी सोर्सने काहीतरी 20 जूल हीट प्रोड्यूस झाली, 20 जूल, 5 ओहमचा रेजिस्टन्स आहे, तर तोच 5 ओहमचा रेजिस्टन्स इथे लावायचा आणि एक डीसी सोर्स असा घ्यायचा, अशा करंटची व्हॅल्यू घ्यायची डीसी, जेणेकरून हीट किती प्रोड्यूस झाली पाहिजे? 20 जूलच प्रोड्यूस झाली पाहिजे. बघा बेसिक डेफिनेशन. आता इथे बघा कसं लिहिलंय, इफ हीट प्रोड्यूस इन बोथ रेजिस्टन्सेस इज सेम, if current allowed to flow for same amount of time, then DC EMF is called RMS value of AC EMF. म्हणजे या दोघांसाठी तेवढ्याच टाइम मध्ये तेवढीच हीट प्रोड्यूस झाली तर ह्याची जी डीसी व्हॅल्यू आहे, कारण इथं डीसी सोर्स लावला आहे, ही याची आरएमएस व्हॅल्यू आहे असं म्हणता येतं. डेफिनेशन लक्षात आली का? ऍक्च्युली तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला फॉर्म्युलाच लागणार आहे. RMS व्हॅल्यू इज इक्वल टू पीक व्हॅल्यू अपॉन √2 हा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. पण जस्ट डेफिनेशन पण लक्षात राहिलं तर फायदा होईल. राईट, सांगा मग चला परत एकदा बघा. ॲव्हरेज व्हॅल्यू फॉर हाफ सायकल इज 2I0/π and RMS व्हॅल्यू किती आहे सांगा? RMS व्हॅल्यू इज इक्वल टू I0/√2. बघा RMS व्हॅल्यू इज I0/√2 or E0/√2. क्लिअर आहे? यस, ओके. स्क्रीनशॉट घ्या, याचा पण स्नॅपशॉट घ्या. डन. ओके, तर मग मला सांगा, या असं जर एक्सप्रेशन दिलं तुम्हाला तर इथं आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट सांगता येईल का तुम्हाला? या प्रॉब्लेम मध्ये आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट काढता येईल का? राइट, RMS value of current is equal to IRMS is equal to IRMS is equal to I0/√2 I0/√2. करंटची काढालो तुम्ही, याची काढलात का? या प्रॉब्लेम साठी काढला, ठीक आहे, मी या प्रॉब्लेम साठी काढायलो. सो करंट किती आहे? 4/√2. मी करंट साठी काढलाय. ईएमएफ साठी काय येणार? ईएमएफ साठी येणार 20/√2 किंवा इथल्या I0 चं काय येणार? 200/√2. राईट, काढू शकता म्हणजे तुम्ही असं. राईट, ओके. ओके, देन पहा, लक्ष द्या. हे कशासाठी बघितलं सांगू का? म्हणजे हे आपण आता जे करंटचे बघितलोय ते असा करंट असल्यावर, पण कुठे कुठे करंटची वेव्ह म्हणजे करंटची ग्राफ असा पण असतो, याला स्क्वेअर करंट म्हणतात. स्क्वेअर करंट असा. ऍक्च्युली हे साइनचं फंक्शन नाही. आपण काय बघितलं? हे साइनचं फंक्शन असल्यावर, पण हे साइनचं फंक्शन नाही. हे असं जर असेल तर ॲव्हरेज 0 येतं आणि हाफ सायकलचं ॲव्हरेज सुद्धा पीकच येतं आणि आरएमएस सुद्धा पीकच येतं. याला पण अल्टरनेटिंग करंट म्हणतात. पण हा अल्टरनेटिंग करंट एका कुठे कुठे म्हणजे जिथं
प्लस बीट वापरायचे असं लॉजिक गेट मध्ये वगैरे होईल तुम्हाला, पण याला पण एक अल्टरनेटिंग करंटच म्हणतात असं लक्षात राहू द्या. आणि अशा करंटसाठी ॲव्हरेज व्हॅल्यू 0, हाफ आय सायकलची आय नॉट आणि आरएमएस व्हॅल्यू सुद्धा आय नॉट. लक्षात ठेवायला पण सोपं आहे, अशा सायकलची अशी असते. ओके, पण आपल्याला जे जनरल विचारलं जातं ते याच्यावरती भरपूर आहे, म्हणजे हेच आहे मेन, पण याच्यासाठी सुद्धा लक्षात ठेवायचं. देन पहा त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टर एक आहे की आरएमएस व्हॅल्यू अपॉन हाफ ॲव्हरेज व्हॅल्यू, आणि पीक फॅक्टर पीक व्हॅल्यू अपॉन आरएमएस. जशाच तशा डेफिनेशन लक्षात ठेवायचे आणि फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. फॉर्म फॅक्टर म्हणजे आरएमएस व्हॅल्यू अपॉन हाफ ॲव्हरेज व्हॅल्यू. आरएमएस आहे आय नॉट बाय √2, हाफ व्हॅल्यू आहे 2 आय नॉट बाय पाय. त्याला जर व्यवस्थित केला ते आय नॉट कॅन्सल होईल, हे 2√2 इथं खाली येईल आणि पाय वरती जाईल. सो पाय बाय 2√2 इज अ फॉर्म फॅक्टर. इट इज नोन ॲज फॉर्म फॅक्टर. आणि पीक फॅक्टर काय असतो, पीक व्हॅल्यू अपॉन आरएमएस व्हॅल्यू, दॅट इज आय नॉट बाय √2. हे √2 वरती जाईल आणि √2च राहील. ठीक आहे, तर या छोट्या छोट्या टर्म अबाउट एसी करंट लक्षात ठेवायच्यात. उद्या आपण याच्यावरती प्रॉब्लेम पाहू, एकदा रिवाइज करा. आणि माझं सजेशन असेल की EMI चॅप्टर झाल्यापासून जेवढे फॉर्म्युले झालेत, कारण आता असे छोटे छोटे फॉर्म्युले भरपूर होणार आहेत, त्याच्यामुळे फॉर्म्युल्याची जी नोटबुक तुम्ही जर बनवली असतील, सुंदरच असेल मग ठीक आहे, तर त्याच्यावरती आतापर्यंत झालेले या चॅप्टर मधले सर्व फॉर्म्युले लिहून काढा, कारण फॉर्म्युले आता खूप जास्त होत आहेत. बरोबर आहे, चॅप्टर व्यवस्थित लेंदीच आहे, त्याच्यामुळे उद्या येताना तेवढं जर काम केलात तुम्ही तर तुम्हाला पुढे सोपं जाईल. ठीक आहे, उद्या प्रॉब्लेम पाहूया. आणि लेक्चर जॉईन व्हायच्या आधी 5 मिनिटं आपण 9ला तयार व्हायचं, लेक्चरची लिंक उघडून बसायचं आणि 5 मिनिटं ते फॉर्म्युल्याची वही रिवाइज करायचं. राईट, ओके. सो क्लिअर आहे इथपर्यंत. याचा पण स्क्रीनशॉट घ्या आणि हे लिहून घ्या. एक 10 मिनिटं उरलेत आता, म्हणजे रिवाइज होईल लिहिताना सुद्धा तुम्हाला. अँड वी विल मीट टुमॉरोज लेक्चर. ओके. ओके, चलो बाय एवरीवन. बर, एररलेस किंवा विद्याभारतीचे काही बुक रेग्युलर सोडवणं चालू आहे का? एररलेस किंवा विद्याभारती जे काही बुक सोडवत आहे ते व्यवस्थित रेग्युलर सोडवणं चालू आहे का सर्वांचं? नक्की प्रॉब्लेम सॉल्व करा. फिजिक्सला प्रॉब्लेम सॉल्व केल्याशिवाय होत नाही बघा. ठीक आहे, सतत प्रॉब्लेम सॉल्व ज्या दिवशीच त्या दिवशी कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. ठीक आहे, ओके, चलो बाय एवरीवन.